जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या आजच्या या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुमचा जर परमेश्वरावर पूर्ण विश्वास असेल तर आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही लगेच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, काळजी करू नका, कारण ज्या क्षणी तुमच्या मनात एक चांगली भावना निर्माण होते त्याच क्षणी स्वामी तुमच्या मदतीला धावून येतात. तुमच्या प्रत्येक संकटाचा भार ते स्वतःच्या पायाशी झेलतात आणि तुम्हाला सुखाची, समाधानाची आणि समृद्धीची वाट दाखवतात. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील अंधार आता नष्ट होणार आहे, निराशेचे सावट दूर होणार आहे आणि तुमच्या आयुष्याच्या आकाशात नव्या सूर्योदयाची किरण लवकरच फुलणार आहेत, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता होईल आणि तुमच्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल. तुमच्यावर आलेली प्रत्येक कठीण परिस्थिती ही फक्त तुमची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर स्वामी तुम्हाला अशा एका टप्प्यावर नेतील जिथं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सुख, शांतता आणि समाधान तुमच्या जीवनात नांदेल आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. स्वामी भक्तांनो, हा संघर्षाचा काळ फक्त काही क्षणांचा आहे, पण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच तुमच्या श्रमाचे फळ मिळेल आणि तुम्ही जे स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण होण्यासाठी आता फक्त काहीच वेळ शिल्लक आहे, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या भाग्यात अमूल्य बदल घडणार आहेत. कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते जिथं सर्व दरवाजे बंद झालेले वाटतात, पण स्वामी भक्तांनो, त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामींनी तुमच्यासाठी एक वेगळाच, अधिक मोठा आणि अधिक मंगलमय दरवाजा उघडला आहे, जिथून तुम्हाला तुमच्या यशाची वाट नक्कीच सापडेल. आजपासून तुमच्या मनातील प्रत्येक चिंता आणि दुःखाचा नाश होणार आहे, कारण तुम्ही ज्या संकटामधून जात आहात त्या संकटांना दूर करण्यासाठी स्वतः स्वामी तुमच्या मागे उभे आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. त्यामुळे आता केवळ आनंद आणि विजय तुमच्या वाट्याला येणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. आज जे अशक्य वाटत आहे ते शक्य होईल. आज ज्या अडचणी तुम्हाला थांबवत आहेत त्या उद्या संधींमध्ये बदलतील, कारण स्वामींनी तुमच्या आयुष्यात एक दिव्य योजना आखली आहे आणि ती लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, देवाच्या न्यायात उशीर असतो पण अंधार नसतो. त्यामुळे तुम्ही किती संकटात असला तरी स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच तुमचं नशीब बदलेल आणि तुमच्या जीवनात ज्या चमत्कारांची तुम्ही वाट पाहत आहात ते एकामागून एक घडत जातील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा नियंता हा परमेश्वर आहे आणि तोच तुमचं भलं करणार आहे. त्यामुळे चिंता करणं सोडा आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, कारण ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या चरणी समर्पण कराल त्या दिवशी तुमचं प्रत्येक दुःख नष्ट होईल. तुमच्या मनातील प्रत्येक शंका, प्रत्येक भीती आणि प्रत्येक निराशा आजपासून दूर होणार आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आता समृद्धी, आनंद आणि यशाने भरून जाणार आहे आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतक्या दिवस वाट पाहत होतात त्या लवकरच तुमच्या हाती येणार आहेत. आजपासून तुमच्या वाट्याला केवळ आनंद, समाधान आणि विजय येणार आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भाग्यच नव्याने लिहिलं जात आहे आणि हे नवीन भविष्य तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या संपत्ती, सुख आणि समृद्धीने भरून टाकणार आहे. स्वामींच्या कृपेने आता तुमच्या जीवनात ज्या गोष्टींची गरज तुम्हाला आहे आता त्या सर्व गोष्टी तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि तुम्हाला असा अनुभव येईल की जणू स्वामींनी स्वतः तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली आहे. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण स्वामींनी तुमच्यासाठी अशा काही गोष्टी नियोजित केल्या आहेत ज्या तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणून फक्त धीर धरा, विश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात होणाऱ्या चमत्कारांची वाट पहा. स्वामींची शक्ती अमर्याद आहे. ते अशक्याला शक्य करणारे आहेत. म्हणून कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका, कारण तुम्ही जिथे थांबलात तिथून पुढे नेण्याचं काम स्वामींच्या आशीर्वादाने होणार आहे. आता वेळ आली आहे की तुमच्या आयुष्यातील संकटांचे मळब दूर होऊन नवीन
उजेड होईल, जिथे तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वामी स्वतः मार्ग दाखवतील. तुमच्या जीवनातील दुःख आता संपणार आहे, कारण स्वामींनी तुमच्यासाठी नवा मार्ग उघडला आहे, जो तुम्हाला एका अशा स्थानावर घेऊन जाईल जिथे फक्त आनंद, समाधान आणि यश तुमचं स्वागत करतील. स्वामींनी ठरवलंय की तुमच्या मेहनतीचं चीज करायचं, आणि त्यामुळे लवकरच तुमच्या आयुष्यात यशाची किरण उमटणार आहेत. ज्या अडचणी आज तुम्हाला थांबवत आहेत, त्या उद्या संधींमध्ये बदलणार आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला असे अनुभव येतील की जे काही काळापूर्वी अशक्य वाटत होते, ते आता सहज शक्य होत आहेत. आणि हा बदल हा केवळ स्वामींच्या कृपेचा परिणाम असेल. स्वामी भक्तांनो, फक्त विश्वास ठेवा, कारण तुमच्या जीवनात स्वामींनी एक अद्भुत योजना आखली आहे, आणि त्यामध्ये तुमच्या प्रत्येक संकटाचं समाधान, तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता आणि तुमच्या प्रत्येक इच्छेचा विजय आहे. आता वेळ आली आहे की तुमच्या जीवनात आनंदाची नवीन पाट उगवेल, दुःखाच्या रात्रीचे सावट संपेल आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही प्रकाश मिळवणार आहात. स्वामी भक्तांनो, यश मिळवण्यासाठी फक्त प्रयत्नच नव्हे, तर प्रयत्नांसोबत परमेश्वराचे आशीर्वाद आणि तुमचे प्रयत्न देखील प्रामाणिक असायला हवेत. स्वामी भक्तांनो, जिथे परमेश्वराचा आशीर्वाद असतो, तिथे सर्व गोष्टी या शक्य होत असतात. म्हणून परमेश्वराचा आशीर्वाद खूप गरजेचा असतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही जितकी मेहनत कराल तितक्याच पटीने तुम्हाला स्वामी महाराज यश देणार आहेत. म्हणून तुमच्या मेहनतीला कधीच थांबवू नका. स्वामी भक्तांनो, जीवनात जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी सातत्याने तुम्ही प्रयत्न करतच राहा. स्वामी भक्तांनो, आयुष्य सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल तर स्वामींच्या नामस्मरणात दंग राहा. स्वामी महाराज तुमच्या जीवनामध्ये जो कुठलाही निर्णय घेतील तो तुमच्या हितासाठीच असेल. म्हणून स्वामींच्या निर्णयावर कधीही शंका उपस्थित करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज नेहमी भक्तांच्या भल्याचाच विचार करत असतात. म्हणून स्वामी तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही, या गोष्टीवर तुमचा विश्वास असू द्या. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये अनेक लोक तुमचं चांगलं करण्यासाठीच येतील, त्यासोबतच अनेक लोक तुमचं वाईट करण्यासाठी सुद्धा येतील. म्हणून कोण तुमच्यासाठी आणि कोण तुमच्या विरोधात हे तुम्हाला ओळखायला यायला हवंच. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जे मिळवायचं आहे ते सत्याच्या आणि चांगल्या मार्गाने मिळवा, कारण जे तुम्हाला दीर्घकाळ टिकवायचं असेल त्यासाठी तुम्हाला सत्य स्वीकारावंच लागेल. स्वामी भक्तांनो, वाईट मार्गाने मिळवलेली गोष्ट फार काळ टिकत नाही. म्हणून वाईट मार्गाने कुठली गोष्ट मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न देखील करू नका. स्वामी भक्तांनो, तुम्ही एकदा प्रयत्न तर करून बघा, कारण परमेश्वरावर ज्या भक्ताचा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असते त्या भक्ताचा पराभव कधीच होत नाही. जिथे प्रचंड भक्ती आहे तिथे अद्भुत यश आणि विजय निश्चित असतो. म्हणून श्रद्धा नेहमीच ठेवा. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा स्वामींच्या कृपेने उजळणार आहे. तुम्ही फक्त स्वामींवर तुमचा दृढ विश्वास असू द्या. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनामध्ये एक अदृश्य शक्ती येणार आहे, जी तुमचं संपूर्ण आयुष्यात बदलून टाकणार आहे आणि तुम्हाला यश मिळवून देणार आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये न डगमगता पुढे चला आणि स्वामी महाराजांच्या कृपेवर तुमचा कायम विश्वास असू द्या. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये सतत चांगले विचार म्हणजे सकारात्मक विचार असतील तर लक्षात ठेवा, कोणती वाईट शक्ती तुमच्या मनामध्ये घर करू शकत नाही. तुम्ही कधीही वाईटाच्या दिशेने जाणार नाही, कारण सकारात्मक विचार हे तुम्हाला नेहमी उज्ज्वल आणि चांगल्या दिशेने नेत असतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त तुमचे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. परमेश्वर तुम्हाला कधीच अयशस्वी होऊ देणार नाही, कारण परमेश्वराची कृपाच तुमच्या जीवनात असते आणि तेच तुम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवत असतात. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची प्रचंड कृपा तुमच्या जीवनात घडायला लवकरच सुरुवात होणार आहे.
त्यामुळे तुम्ही अजिबातही चिंता करू नका, कारण आता सर्व काही तुमच्या जीवनामध्ये स्वामींच्या कृपेने मंगलमय होणार आहे. जिथं भक्ती असते तिथं परमेश्वर स्वतः असतात. स्वामी भक्तांनो, स्वामींवर असाच दृढ विश्वास ठेवा आणि जीवनभर स्वामींची सेवा करत राहा. आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या स्वामी भक्तांनी अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्या स्वामी भक्तांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.